मुलांनो, आज आपण स्कॉलरशिपचा इंग्लिश सब्जेक्ट पाहणार आहोत. पहिला चॅप्टर आपण बघणार आहोत होमोफोन्स. ओके, थोडा उशीर झाला मला तुम्हाला हे मटेरियल देण्यासाठी, पण तुमच्यासाठी मी हे सगळं तयार करत होते म्हणून थोडासा वेळ झाला. ठीक आहे, पण तुम्ही मात्र हे जे काही होमोफोन्स मी आता जे दिलेले आहेत, काही शब्द दिलेत, 50 शब्द दिलेले आहेत, ते शब्द तुम्ही लिहून घ्या नोटबुकमध्ये आणि 2-4 वेळा वाचून काढा पुन्हा पुन्हा, जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहतील त्याचे अर्थ. ठीक आहे, आता आपण पहिल्यांदा होमोफोन्स म्हणजे काय बघूया. होमोफोन्स, होमो म्हणजे असतं एक आणि फोन्स म्हणजे उच्चार. तर होमोफोन्स आर द वर्ड्स विच हॅव सेम प्रनाउन्सिएशन. सेम म्हणजे सारखं सारखं प्रनाउन्सिएशन, उच्चार सारखे असतात, परंतु त्यांचं स्पेलिंग मात्र काय असतं, वेगळं वेगळं असतं. बट डिफरंट स्पेलिंग्स. ओके, म्हणजे इंग्लिशमधले असे शब्द की ज्यांचे उच्चार सारखे आहेत परंतु त्यांचं स्पेलिंग वेगळं वेगळं असतं, अशा शब्दांना होमोफोन्स असं म्हणतात. मग आता इंग्लिशचे असे काही शब्द आपण पाहणार आहोत, खूप सारे आहेत, पण त्यातले 50 आपण आज पाहणार आहोत. तुम्ही अशाच पद्धतीनं अजून तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही ते एकत्र करून ठेवा आणि ते नेहमी नेहमी वाचत चला. ठीक आहे, आता पहिले आपण स्टार्ट करू 50 एक्झाम्पल्स. पहिला शब्द आहे फ्लॉर. FLOWER फ्लॉर आणि FLOUR फ्लॉर. आता FLOWER असेल तर त्याचा अर्थ असतो फूल आणि FLOUR फ्लॉर म्हणजे असतं पीठ, मैदा. ओके, चपाती पोळी वगैरे बनवण्यासाठी आपण जे वापरतो ते. द नेक्स्ट बेअर. BARE जर असेल स्पेलिंग तर त्याचा अर्थ असतो उघडे आणि BEAR हे जर स्पेलिंग असेल तर त्याचा अर्थ असतो अस्वल. त्यानंतर फेअर. FAIR फेअरचा अर्थ असतो जत्रा आणि FARE फेअर म्हणजे असते किंमत, तिकिटाची किंमत वगैरे जी असते ती. ठीक आहे, द नेक्स्ट फॉर. FOUR फॉर असतो 4 आणि FOR फॉर असतो 60. ठीक आहे, आपण फास्ट पाहणार आहोत कारण 50 शब्द आपल्याला संपवायचे आहेत. द नेक्स्ट इज नो. इथे के सायलेंट आहे. KNOW नो म्हणजे माहीत आणि NO नो म्हणजे नाही. द नेक्स्ट सी. SEAC म्हणजे समुद्र आणि SEEC म्हणजे पाहणे. द नेक्स्ट डिअर. DEER डिअर म्हणजे हरिण आणि DEAR डिअर म्हणजे प्रिय. ठीक आहे, नेक्स्ट हिअर. HEAR हिअर म्हणजे ऐकणे आणि HERE हिअर म्हणजे इथे. जसं देअर असतं ना तसं हिअर हिअर देअर. देअर म्हणजे तिथे, HERE हिअर म्हणजे इथे. द नेक्स्ट प्लेन. PLAIN प्लेन म्हणजे साधा आणि PLANE प्लेन म्हणजे विमान. ठीक आहे, द नेक्स्ट बाय. BUY बाय म्हणजे खरेदी करणे आणि BY बाय म्हणजे नजीक असणे, जवळ असणे. आपण म्हणतो ना माझं घर मंदिराजवळ आहे, तर बाय टेम्पल म्हणजे मंदिराच्या जवळ, अशा पद्धतीने. आणि बाय म्हणजे खरेदी विक्री, विकत घेणे. द नेक्स्ट साईट. इथे 3 शब्द मला सापडले. SITE साईट म्हणजे स्थान, ठिकाण. SIGHT साईट म्हणजे दृष्टी आणि CITE साईट म्हणजे उद्धृत. म्हणजे एखादी गोष्ट माहिती करून घेण्यासाठी आपण जेव्हा गुगल करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या वेबसाईट्स ओपन होतात, त्यातली जी काही साईट असते ती म्हणजे ती साईट. ओके, रेफरन्ससाठी आपण वापरतो ती. द नेक्स्ट देअर. THEIR देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे आणि THERE देअर म्हणजे तिथे. आणि अजून एक शब्द आहे दे आर. दे आरलाच शॉर्टकटमध्ये देअर असं म्हणतात. THEYRE दे आर देअर म्हणजे ते आहेत. ठीक आहे, द नेक्स्ट टू. टूचे पण 3 शब्द आहेत जे आपण नेहमी वापरतो. TO2 म्हणजे साठी आणि TOO2 म्हणजे सुद्धा, मी सुद्धा, अशा I2 असं म्हणतो ना आपण तेव्हा. आणि TWO2 आपला अंकांमधला 2, 1 2 मधला 2. ठीक आहे, द नेक्स्ट नाईट. KNIGHT नाईट. इथे आता के सायलेंट आहे म्हणजे उच्चार त्याचा नाही करता आपण. के नाईट म्हणजे शूर असणे आणि नाईट NIGHT नाईट म्हणजे रात्र. नेक्स्ट रॅन.
RAIN रॅन म्हणजे पाऊस आणि REIN रॅन म्हणजे कंट्रोल करणे, नियंत्रण करणे. म्हणजे जसं घोड्याच्या तोंडामध्ये दोरी जी घातलेली असते ना किंवा गाईच्या म्हशीच्या ते त्यांना कंट्रोल करण्यासाठी ते वालं रॅन. ओके, नियंत्रण. नंतर सेल, SAIL सेल म्हणजे नौका आणि SALE सेल म्हणजे विक्री. द नेक्स्ट पीस, शांती. PEACE पीस म्हणजे शांती आणि आय असेल त्याच्यामध्ये PIEC पीस असेल तर तुकडा. ठीक आहे, एखाद्या गोष्टीचे आपण तुकडे तुकडे करतो ना, तो वाला तुकडा. देन वेदर, पहिलं वेदर म्हणजे हवामान, ॲटमॉस्फिअर, दररोजचा पाऊस, वारा, ऊन, वारा, टेम्परेचर जे असेल ते वालं वेदर. आणि वेदर WHETH, जेव्हा W असेल त्याच्यामध्ये WHETHER तो वेदर म्हणजे हो की नाही, आहे की नाही. जेव्हा आपण म्हणतो ना अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न विचारतो ना तेव्हा तो वाला वेदर. द नेक्स्ट एक्सेप्ट, ACCEPT एक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणे आणि EXCEPT म्हणजे सोडून असणे. म्हणजे हे सोडून, मी ते तुम्हाला जेव्हा सांगते टेबल करा, पाडे पाठ करा, तेव्हा मी म्हटलं की 10 आणि एक्सेप्ट 11 आणि 10 आणि 11 याचा अर्थ काय, 10 आणि 11 सोडून बाकीचे सगळे पाडे पाठ करा. असा वाला एक्सेप्ट असेल तो EXCEPT. ठीक आहे. नेक्स्ट वेस्ट. आता वेस्टचे पण 3 शब्द. WEST वेस्ट म्हणजे पश्चिम, पूर्वच्या अपोजिट, पूर्वच्या विरुद्ध. दुसरा WAST वेस्ट म्हणजे वाया गेलेला, खराब झालेला. आणि तिसरा वेस्ट WAIST वेस्ट म्हणजे कंबर. ठीक आहे. द नेक्स्ट आल, S आहे त्याच्यामध्ये पण आपण उच्चार करताना त्याला म्हणणार आल. AISLEL म्हणजे पंक्ती किंवा लाईन्स अशा पद्धतीने. आणि आल ASLE आल म्हणजे बेट, आयर्लंड आपण म्हणतो ना, म्हणजे बेट असणारी जागा, जमीन ती म्हणजे आयर्लंड. ठीक आहे. देन नेक्स्ट ANT, ANT ANT म्हणजे मुंगी आणि AUNT ANT म्हणजे आत्या, मावशी, काकी वगैरे जे असेल ते. देन नेक्स्ट बेल, BALE बेल म्हणजे गोळा करणे आणि BAIL बेल म्हणजे जामीन, तुरुंगातून वगैरे सुटण्यासाठी पिक्चरमध्ये आपण बघतो जामीन मिळाला तर तो शब्द असतो बेल. द नेक्स्ट 24वा शब्द बाईट, BITE बाईट म्हणजे चावणे, चावा घेणे. आणि BYTE बाईट म्हणजे अक्षर जे आपण टाईप करतो ती वाली अक्षर. ठीक आहे. द नेक्स्ट ब्ल्यू, BLEW ब्ल्यू म्हणजे फुंकणे, फुंकला, फुंकली, फुंकले त्या पद्धतीने. आणि ब्ल्यू हा निळा आहे, BLUE कलर आहे निळा. ठीक आहे. नेक्स्ट बर, BOAR बर म्हणजे जंगली डुक्कर. आणि बोअर, BORE बोअर जो आपल्याला कंटाळा येतो तो वाला बोअर. ठीक आहे. आता पुढचा शब्द बघूया. तुम्ही बोर होऊ नका, न बोर होता हे सगळे शब्द लिहून घ्यायचे तुम्हाला आणि वाचायचे सुद्धा आहेत. पुन्हा पुन्हा पाठ करायचं असेल तर पाठ करा. ठीक आहे. पण पाठ करण्यापेक्षा पुन्हा पुन्हा वाचलेलं बेस्ट. BOW बो म्हणजे झुकणे आणि BOUGH बो म्हणजे फांदी, झाडाची फांदी. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघितलेलं वर बाय, BY बाय म्हणजे बाजूला. आणि हा वाला बाय, BYE बाय म्हणजे बाय बाय आपण म्हणतो ना, तो वाला निरोप घेणे. ठीक आहे. तुम्ही आता जाऊ नका कुठे. पुढचा शब्द बघा. 29 नंबर सेल, CELL सेल म्हणजे पेशी. आपलं शरीर ज्या छोट्या छोट्या भागाने बनलेलं आहे ते वाले सेल आपण जीवशास्त्रामध्ये बघितलेलं आहोत, ते सायन्समध्ये बघतो ते. आणि SELL सेल म्हणजे विक्री करणे, विकणे. ठीक आहे, तो वाला सेल. द नेक्स्ट सेंट, CENT सेंट म्हणजे पैसा. आणि त्याला 100 असं सुद्धा आपण म्हणतो CENT सेंटला. आणि हा वाला S जर लागलेला असेल SCENT सेंट तर वास. ठीक आहे. सेंट पर सेंट आपण म्हणतो ना, पर सेंट, तो वाला म्हणजे प्रत्येक 100साठी. देन सीन, SCENE सीन म्हणजे दृश्य. एखादी गोष्ट आपल्याला दिसते, सिनरी दिसते आपल्याला, ती वाली सिनरी. आणि सीन, SIN सीन म्हणजे पाप, वाईट काम. द नेक्स्ट लिव्ह, LIV लिव्ह म्हणजे जगणे, जिवंत राहणे. आणि लिव्ह, LEAV लिव्ह म्हणजे आपण लिव्ह म्हणजे जाणे, सुट्टी घेणे, ती वाली लिव्ह. द नेक्स्ट टेल, TAIL टेल म्हणजे शेपूट आणि TALE टेल म्हणजे गोष्ट. ठीक आहे. नेक्स्ट डॅम, DAM डॅम म्हणजे धरण जिथे पाणी साठवलं जातं ते. आणि डॅम, DAMN डॅम म्हणजे शाप देणे. ते नेक्स्ट ड्यू,
ड्यू म्हणजे दवबिंदू, जे थंडीच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी पाणी पडतं ना, त्याला दवबिंदू असं म्हणतात, तो वाला ड्यू. आणि हा ड्यू म्हणजे काय, करणे, एखादी गोष्ट करणे, काम करणे. द नेक्स्ट डाय, डाय म्हणजे मरणे, आणि डाय म्हणजे कलर करणे, केसांना वगैरे किंवा कपड्यांना कलर केला तर त्याला म्हणतात डाय. द नेक्स्ट कील, कील म्हणजे जीव घेणे, खून करणे, ठीक आहे, मारणे. आणि कील म्हणजे भट्टी, पावाची भट्टी, विटांची भट्टी वगैरे असे तो. इथे एन हा असतो, काय असतो, सायलेंट असतो, म्हणजे ते आपण उच्चारत नाही. ते नेक्स्ट स्टील, STEAL स्टील म्हणजे चोरणे, STILL स्टील म्हणजे स्थिर राहणे, आणि STEEL स्टील म्हणजे एक आहे धातू, जो आपण ग्लास, आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो स्टील मटेरियल, ते वालं स्टील. ओके, ग्लास, आपला कप वगैरे जो असतो, प्लेट वगैरे असते, तो वाला स्टील. पुढचे शब्द बघा आता, पुढचे 39 शब्द. हेअर, HARE हेअर म्हणजे ससा, HAIR हेअर म्हणजे केस, ठीक आहे. डीप, DIP डीप म्हणजे बुडविणे, आपण बिस्किट बुडवतो चहामध्ये, तो वाला डीप. आणि DEEP डीप म्हणजे खोल, ठीक आहे. नेक्स्ट होल, HOLE होल म्हणजे भोक, आणि WHOLE होल म्हणजे संपूर्ण, ठीक आहे. नेक्स्ट HOUR म्हणजे तास, 1 तास, 2 तास, 3 तास, तो वाला. आणि OUR म्हणजे आमचा, आमची, आमचे, अशा पद्धतीने. नेक्स्ट IN म्हणजे मध्ये, आणि NN असेल, INN असेल तर त्याचा अर्थ होतो लॉज, म्हणजे अगदी काही दिवसासाठी राहण्याची जी काही व्यवस्था असते, तो निवासाची व्यवस्था, तर त्याला म्हणतात इन, ठीक आहे. नेक्स्ट राईट, RIGHT राईट म्हणजे बरोबर, किंवा त्याचा अजून एक अर्थ होतो उजवी, ठीक आहे. राईट असेल तर त्याचा अपोजिट असतो रॉंग, उजवी असेल तर त्याचा अपोजिट होतो लेफ्ट. आणि दुसरा वाला राईट, RIT राईट म्हणजे WRIT राईट म्हणजे लिहिणे, ठीक आहे. नेक्स्ट लेन, LAIN लेन म्हणजे झोपलेले असणे, आणि LANE लेन म्हणजे मार्ग, रस्ता, ठीक आहे. नेक्स्ट लूज, LOOSE लूज म्हणजे सैल, आणि LOSE लूज म्हणजे हरविणे, OO असेल तर हरविणे, आणि LOSE असेल, सॉरी काहीतरी चुकलं माझं, परत एकदा बघा. LOOSE लूज म्हणजे सैल असणे, आणि LOSE लूज म्हणजे हरवणे, ठीक आहे. द नेक्स्ट लास्ट मेड, MAID मेड म्हणजे घरकाम करणारी व्यक्ती. इथं चुकून माझं स्पेलिंग चुकलेलं आहे. MAID मेड म्हणजे घरकाम करणारी व्यक्ती, आणि MADE मेड म्हणजे बनविणे, टू मेकचा भूतकाळ. ओके, बनवून झालेलं असेल तर त्याला म्हणतो आपण मेड, ठीक आहे. समजले हे 50 शब्द? फक्त 50 शब्द नाही आहेत, शब्द तर खूप भरपूर आहेत. आपण लक्षात म्हणजे आपल्याला कलेक्ट करावे लागतील ते. आज मला आता हे 50 शब्द मिळाले, ते तुम्ही लिहून घ्या तुमच्याकडे, तुमच्या नोटबुकमध्ये, स्कॉलरशिपच्या नोटबुकमध्ये, आणि पुन्हा पुन्हा वाचा, ठीक आहे. कंटाळा करू नका, दररोज अभ्यास करा. पाढे मी सांगत नाही, याचा अर्थ असा नाही की तुम्ही करायचं नाहीये, तुम्हाला दररोज पाढे पाठ करायचे आहेत, ठीक आहे. दररोज अभ्यास करा, मी न सांगता ही अभ्यास करा. ओके, बाय बाय.